खोबऱ्याचं तेल लावून द्या शाळेत. कपडे तसेच होते. अरे संतोष चप्पल नव्हती. टायरची टायर सुद्धा. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतां सस्मरे नित्यं वेदवाणी. सरस्वती प्रणदादौ आतिथि देवो भव. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. गोपाल आवाज सिटी वाजते. गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथं श्रीरामदूतं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने गोविन्दाय गोविन्दाय गोविन्दाय. अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि. वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शने. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय. राजाधिराज रामचंद्र भगवान. पवन सुत हनुमान की. उमापति महादेव. नमः पार्वती पतये हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. जय जय रघुवीर सम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमो नमः. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. हा एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. नमः पार्वती पतये हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय. नागराजांच्या पत्नीकडून आदरातिथ्य घेतल्यानंतर गोमती नदीच्या तीरावर नागराजांचं आगमन होण्याचा निरोपाच्या करता बसलेला ब्राह्मण.
पत्नीनं आदरातिथ्य केलं आणि सांगितलं की महाराज आले की मला त्यांचं दर्शन करायचं. असं सांगून गोमती तीरावर हा ब्राह्मण गेला आणि शांत प्रतीक्षा करीत बसला. गोमती तीरावर अनेक संत राहत होते. त्या संतांनी तिसऱ्या दिवशी या ब्राह्मणाकडे पाहिलं. जल अन्न काही न घेता, फलाहार न घेता हा तपश्चर्या करीत होता. म्हणून ती सगळी नागराजाच्या परित्यातली. आता ही कथा अशी असते की कथा नाग आणि नागाची पत्नी म्हणजे नागिनी, पण यांना कामापुरतं नागरूप मिळतं, नंतर हे मानव रूपात असतात जंगलामध्ये, अशी कथा आहे. म्हणून नागाची पत्नीनं आदरातिथ्य कसं केलं असं तुमच्या मनात येण्यासारखी हे असते. म्हणून महाभारत किंवा कोणतंही पुराण वाचताना लोकांच्या मनात अशा कल्पना येतात की असं कसं काय. तर या लोकांना हा देह टाकून मानव देह धारण करता येतो. या नागराजांकडे काय काम होतं, सूर्य उगवला की सूर्याचा रथ ओढणे. पंचमहाभूतातलं तत्व सगळं सूर्याच्या ताब्यात. हा मुद्दा आहे. झाडं झुडपं सुद्धा सूर्योदय झाला की फ्रेश होतात. नद्या ज्या वाहतात त्या संथच्या जोरात व्हायला लागतात. फक्त सूर्योदय झाला पाहिजे. चंद्राच्या शीतलतेमध्ये सगळ्यांना शीतलता येते आणि सगळ्यांना निद्रा आलेत. नदीसुद्धा निद्रा घेते, आपल्याला समजत नाही. तुम्ही तर म्हणाल पाणी वाहतं ते, पण गती कमी होते. सूर्य हा गती देणारा आहे. आता हे आंबेडकर दर्शन करून वाजवलं. मला म्हणे एकदम मस्त वास येतो आहे. म्हटलं आज वार काय? दत्ताचा. दत्ताची आराधना केल्यानंतर सुगंध येतो. नीट ऐकून घ्या. विषय निघाला म्हणून कधी आज आयुष्यात सांगितलं नाही. देवीची आराधना करताना मंजूळ वारा सुटतो. पाय तुम्ही नवरात्राचा अष्टमीला आपण अनुभव घेतो दरवर्षी. मंजूळ वारा सुटला म्हणजे असं समजायचं की आईसाहेब आल्या. सुगंध आला म्हणजे दत्त प्रसन्न झाले. आता जो ते रोज रोज येत नाही, ते दत्ताकरता गुरुवार म्हणून आले तर त्यांना त्यांचा फायदा मिळतो. देवाचं दर्शन कसं होतं, देव दर्शन दत्त सुगंधात दर्शन देतात. आईसाहेब वायूमध्ये देतात. आपण म्हणतो ना त्याच्या अंगात वारं आलं. काय आलं? वारं. ज्यांच्यामध्ये देवी तत्व आहे ना त्यांचं काम झपझप होतं. आणि ज्यांच्यात वायू तत्व नाही आहे, जड तत्व आहे, म्हणजे तो झटकतील तरी अर्धमळ तिथेच राहील त्यांचा. बऱ्याच बायांच्या भांड्याला हल्ली भांड्याचा साबण तसा ना तो मिसळलं म्हणे मी, पण तो साबण तसाच आहे ना, त्याला असं करणं मरगळल्यासारखं काम करतात. पण ज्यांच्यामध्ये वायू तत्व आहे त्यांचं काम झाप 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 झाप. शंकराच्या आराधनेत तुम्ही जर गेलात तर तुमच्या अंगावर एक असं उग्र स्वरूप जडत्व येतं तुम्हाला. ती जलदेवता आहे तशी. मारुतीचा सहवास झाला तर देवाचं नाव घेतावर अश्रू येतात, कारण ते भक्त आहे. रामाकडे गेलं तर प्रसन्न चित्त होतं, काहीच क्रिया होत नाही. प्रसन्न वदनम ध्यायेत सर्व विघ्न. नुसतं हे पाहिलं की प्रसन्न होऊन जातं. हे लक्षात ठेवलं पाहिजे. ते देवाचं दर्शन कसं असतं, दर्शनाचं रूप काय, आता हे सगळ्यांना समजत नाही. जे सतत येत जातात, मला तो कागदच दिसतो म्हणजे दिवसभर दिसत नाही, इथे बसलो की तोच दिसतो. कारण दुसरा येऊन या खांबाला चिटकून जाईल. नाही ना तुमचे ऐकता नाही ना भाऊ नाम सप्तेवाले. अरे प्रचार असा करायचा नसतो. आता इकडचे उत्तम माणसं तितक्या लांब जातील का? तिकडचे भाविक असल्यामुळे इकडे येतात कार्यक्रमाला. इकडचे काय
कोण दैनित केला? कोणत्या भागातले श्रोते येतील हे ठरलं पाहिजे. हे जोपर्यंत तुमचं ठरत नाही तोपर्यंत किती प्रचार केला तर उलट हे देवाची चित्र वगैरे आहे ना, याची विटंबना होते. हे रात्री आता थंडी पडली ना, आतापर्यंत चोरीला गेले नाही हे वरचे बॅनर. आता हे भिकारी याला सोडून घेतील आणि त्याच्यावर झोपतील. उलट टाकतं ते आणखी. देवाचं चित्र खाली आणि वरचं मग त्याच्यावर झोपतं. आता मारतील हे लोक. तेव्हा ते मोठं होतं, मारून दिलं कोणीतरी. त्याच्या खाली रांगोळीचं एकदम छोटं आहे, कोणी काढलं नाही. ते झोपासारखं होतं ते. हां हां, काल भैरव जयंतीचं जाहिरात झोपासारखी होती, लगेच मारलं गेलं. तर हे जे आहे ना, प्रचाराचं माध्यम असावं, पण त्या देवाचं विटंबन होणार नाही. आता आपण जे फाडायला घेतलं तर ते विठ्ठलाचं चित्र फाटेल, ते ज्ञानोबाचं चित्र फाटेल, हे कळायला पाहिजे. हा, त्या बुवाचं द्या ना, जो कीर्तन करणार त्याचं एवढाचा बाडा द्या ना, फाटे ना, आपल्याला काय करायचं. पण देवाचं चित्र आपल्या हातून फाटायला. हां, आता बघा, ज्यांच्या घरात जुने फोटो ना, ते इतकं विचारलं दादा कुठे टाकू? म्हटलं काच काढून घे आणि त्याला गोळा करून नदीत टाकून दे, कारण त्याच्याशी श्रद्धा जोडलेली असते. काय जोडलेली असते? आता हे नास्तिक लोक आहेत, त्यांची श्रद्धा नसते, त्यामुळे त्यांना काय होतं? प्रचार. काय? हां, आपला वाड्यातला भागवत सप्ताह आहे. अरे नीट कर. मी फोटो द्यायला नाही म्हणतो नेहमी, कशाला फोटो घेऊन जातो त्याच्यावर? दादा जोशी लिहून दे, सगळ्यांना कळेल. नाही नाही, अरे नको ना, ऐक ना. आता त्या मोबाईलवर टाकलं की सगळ्यांना कळतं. म्हणजे आपण काय करायचं आणि काय नाही. तुम्ही चिमुकले राम मंदिराचं उत्सवाचं बॅनर पाहिलं का कधी? दाखवून द्या. नाही देणार. आपण होऊन पेपरला पण देत नाही, तुम्ही येऊन घेऊन जा. कारण हे जो श्रद्धावान आहे, आता काल मुंबईचा मनुष्य मी तुम्हाला सांगितलं ना, मुंबईचा श्रोता आला, त्याने दक्षिणा दिली. म्हटलं का रे एवढी दक्षिणा का बरं? नाही म्हणे मी रोज प्रवचन ऐकतो. म्हटलं ठीक आहे, कारण विचारलं पाहिजे तू काय देतोय. तो काही गफलत करून याच्या दानामध्ये खपवायचं, त्याला काय अर्थ आहे? म्हणून पूर्वीचे शाहीरसुद्धा कोई गफलत में पडा असे शब्द वापरायचे. आपण गफलतमध्ये पडून जातो. हरीसे कोई नाही पडा, कोई गफलत में पडा. सिद्धांत लक्षात ठेवा. त्या मुंबईच्या माणसांनी मला सांगितलं म्हणे तुमचं प्रवचन म्हणजे एका बाजूने कान धरतात, दुसऱ्या बाजूने गालत मारता म्हणे तुम्ही. कारण परवा मी बोललो होतो की एकच गुरुचरित्रात फळ कोणाला मिळेल? ज्याच्या मागे आईबापांचे आशीर्वाद आहे, सेवेचं पुण्य आहे, त्याला एकाच पारणात फळ मिळेल. ज्यांच्याजवळ पुण्याचा आणि सुकृताचा भाग कमी आहे, त्याला 7-8 पारायणं करावं लागतील, तेव्हा ते फरक होईल. खराब फडकं किती धुवावं लागतं, फाटून जातं केव्हा, पण ते खराब वाटत नाही. प्रारब्ध माझे सहसा टळेना. तुमचं जर दुश्चित प्रारब्ध असेल तर त्याला वेळ लागतो. असं आहे. ही गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. ही जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत उपयोग होत नाही. म्हणून ते म्हणतात, त्या ब्राह्मणाने सांगितलं की महाराज तुम्ही बसले कशा करता इथे? तर म्हणाले नागराजांच्या दर्शनाकरता मी आलो आहे, त्यांच्या घरी गेलो, माझं आदरातिथ्य झालं. तुम्हा लोकांना आदरातिथ्याचं पुण्य पाहिजे असेल तर 2-4 फळं मला आणून द्या. मी खात नाही, पण तुमच्या पुण्य पाहिजे म्हणून खाईल. शब्दाकडे लक्ष द्या. जसं पोरीच्या घरी पोरीला लागणं येऊन म्हणून मोंडी एकादशी करणार तुम्ही वारकरी, पोरीला रागणे आला पाहिजे. काय करायचं पोरीच्या घरी? पोरीचं खाणं म्हणजे विष. तर आपल्याला पोरीचं गोड वाटतं आणि सोन्याचं विष वाटतं, असं दुर्दैव असतं आपल्याला. जी आपलं सुतक पाहणार आहे, पाणी देणार आहे, श्राद्धाचा स्वयंपाक करणार आहे, तिचं अन्न विष समजतात. कोणाचं समजायला पाहिजे? अमृत तिच्याच हाती पिंडावर अक्षत टाकणार आहे.
किती कठीण आहे, कानात बसण्यासारखं आहे का नाही. काही काही लोक मजबुरीने ऐकून घेतात बिचारे. किती सणा नाही ते, का भेद ठेवता तुम्ही. आणि भेदा भेदा अमंगळ म्हणायचं आणखी कीर्तनामध्ये. अमंगळ सारखं वागतं आणि प्रारब्ध सगळ्यांचं सारखं नसतं. आता ते मारुतीरायाचा तो भक्त, केवढे लोक त्याच्या मागे फिरत होते पायी घरच. तुम्ही विचार करा. आता ते त्याच्या प्रारब्धामध्ये तो योग आहे, तो करतोय, त्याला यश येत आहे. आपण कशा लोक त्याचा विचार. तुम्ही फिरून पहा बरोबर. म्हणजे लहान लहान पोरं, बऱ्याच लोकांनी श्रावण बाळासारखे आईबाप डोलीत घेतलेले होते. आपण आपल्या कमाईतून पंढरपूरला नेलं नाही. कोणाची गाडी असेल तर बसून घेऊन द्या. अरे काय, गाडी कर त्या आई करता, गाडी कर त्या बापा करता. द्रव्य सत्कर्मी लाव. हे कंडक्टर आणि ड्रायव्हर तर सासूला फुकट नेता पासवर. तो पांचट कंडक्टरचा खाऊ तुमचे कोण आहे, आई आहे. आई तर वाटत नाही, मुद्दावर विचारतो ना, सासू असते. आपलं तर पुण्य असं आहे, जन्म देती फिरते दारोदार आणि सासू खाते ताटोताट. खाऊ नये असं नाही, पण प्रसंगालाच खावं तिने, असं नेहमी नाही. म्हणून आम्ही गृहस्थाश्रमी ब्राह्मण आहोत. आम्हाला दुसऱ्याकडून जास्ती आदरातिथ्य घेण्याचा धर्म. तुम्ही तपस्वी आहात, वा. गृहस्थाश्रमी माणसाने दुसऱ्याकडून जास्त सेवा घेऊ. हां, हे केव्हा आता 75व्या वर्षी काय उपयोग आहे. घरामध्ये सुद्धा जास्त सेवा घेऊ नये. आणि कोणाची आनंदाने सेवा होते हे ऐकून घ्या. ज्यांनी काही कोणाची केली आहे त्यांची पोरं सुना आनंदाने करतात. ज्यांनी कोणाची केली नसेल त्यांची कटकट करून करतात. आपलं सर्टिफिकेट आपण घ्यायचं आहे, बरोबर आहे ना. हे बा, सर्टिफिकेट मिळालं आपल्याला, असं आहे. काही लोक म्हणतात ना, माझ्या नशिबी पुण्य नाही. अरे तू केलं नाही तर पुण्य येईल कुठून. आत्ता मला त्यांनी सांगितलं, आपल्याकडचे लोक काल आस्तीला गेले होते म्हणे, तर तिथे त्यांनी काल सर्पशांती केली तर 2100 रुपयात करून दिले. आपले लोक म्हणाले तिकडे किती काही मागत. अरे पण तुला काही दान करायची वृत्ती होत नाही याचं लक्षात ठेव ना. इतक्या लांबून गेल्यावर 5,000 दान करायला काय झालं तुला. पण तुझं द्रव्य असं आहे की ते दानात खर्च होणारं. आई बापाला सुद्धा ज्याचाच पैसा लागतो की ज्याच्या धनामध्ये पुण्य आहे. पापियानं आठवे काही, नुसते अभंग नाही म्हणायचे. आपल्याला आठवलं पाहिजे की आपण कुठे खर्च करतोय. पहा तुम्ही लोक म्हणजे न धर्मानं वागणारे लोक देवाच्या ट्रस्टमध्ये पैसे टाकतात. त्या ट्रस्टमध्ये भानगडी व्हायला लागल्या, कारण तुमचा पैसा तिथे सुद्धा उपद्रव करतो. कष्टाच्या द्रव्याला दोष नसतो. हे काय म्हणता, शुद्ध होऊन जातं. द्रव्य कशाने शुद्ध होत नाही. पदार्थ होऊन जातात पण द्रव्य नाही शुद्ध होत. द्रव्याला फार दोष आहे. म्हणून पूजेमध्ये द्रव्य देताना ओलं करून द्यायला सांगितलं आहे. दक्षिणा कशी करून द्यायची, असं आहे. आता मला कोणी म्हणतं बा कुंडली पाहिली तुमच्याजवळ, ते काय म्हणतं ना, माझ्या खिशात पैसे नाही. म्हटलं उद्या घेऊन ये, पण हातात दे पैसे. काय, अरे दान हातात, दक्षिणा पानतो. ब्राह्मणाच्या हातात जी वस्तू ठेवतो ना त्याचं फळ आहे. अक्षदा पांतू बहु चास्तू, अक्षदा टाकल्या त्याच्या हातावर की तुम्हाला चांगलं आरोग्य प्राप्त. गंधा पांतू सौमंगल्यांचास्तू, तुमचं मांगल्य होईल. पुष्पाणी पांतू बहुधनमस्तू, दक्षिणा आणि पांतू ऐश्वर्यमस्तू.
ते दिल्याचं फळ आहे. आणि तुळशीपत्रानं भगवत प्राप्ती म्हणून जुने लोक काही देताना त्याच्याबरोबर तुळशीचं पान देतात. आता काही गणपती बघतात दुर्वा म्हटलं नाही तुळशी, महादेवाले बेलाचं पान म्हटलं नाही तुळशीच, कारण ती वृंदा आहे. आणि ती कशी होती? प्रतिप्रता, देवाला श्राप देऊन टाकला. म्हणून तुकाराम महाराज म्हणता प्रतिवते जैसा भरतार प्रमाण तैसा नारायण आम्हापरी. या गोष्टी अनुभवल्या पाहिजे. ह्या जोपर्यंत आपल्याला अनुभवाला येत नाही तोपर्यंत त्याचं महत्त्व कळत नाही. आता एवढी माझ्यावर कृपा करा, नागराज आले की मला हाक मारायला या. ब्राह्मण म्हणाला, नागगणांनी त्यांचं ऐकल्यावर ते तृप्त झाले. भाषण ऐकलं की जो मनुष्य आपल्याकडनं नागराजाचं दर्शन करायला आला त्याच्याजवळ ध्यान किती आहे. आपण नुसते गण राहिलो, त्याची तृप्ती आहे. नागराज आल्या 8 दिवसाने आले. नागराज, कारण त्यांची 8 दिवसाची ड्युटी होती. काय होती? 8 दिवसाची ड्युटी होती. म्हणून ते सूर्यनारायणाच्या जवळ ड्युटी आटपून त्यांच्या आगमनाचं वाट पाहत या ब्राह्मणानं संताप केला नाही. उलट जितक्या उशिरा येतील तेवढं आपलं तप होईल गोमती नदीच्या किनाऱ्यावर, अशा भावनेनं राहिला. ब्राह्मण अशा प्रकारे नागगणांना आपले प्रयत्न असफल झाले असं दाखवून हे नागगण घरी आले. आणि नागराजांची ड्युटी संपली आणि त्यांनी विचारलं, माझ्या मागे कोण आलं होतं? हे कल्याणी, माझ्या मागे कोणी अतिथी आलं त्याचं पूजन केलं का नाही? म्हणून पत्नीला जसं आपण आवडतं तसं कल्याणी म्हणावं. काय म्हणावं? महाभारत सांगतं, हाक मारताना नावाने हाक मारण्यापेक्षा कल्याणी म्हणावं. कोणी कधी म्हटलं तिचं कल्याणी नाव काय? हा, कारण लोक म्हणतात, का बरं म्हणता तुम्ही कल्याणी? मग त्यांना सांग, आल्यावर आमचं कल्याण झालं आहे. बरोबर आहे. सून आल्यावर घराचं काय होतं? पण मी माझी सून रोज येते ना दर्शनाला, माझी सून आहे असं सांगतो मी. कल्याणी असतं या. तुम्ही जेवढा आदरानं बोलाल सुनेतील तेवढी तुमची व्यवस्था चांगली राहते. त्यांच्या मनात तुमच्याबद्दल भय नाही राहत. हे रागवतील, अमुक करतील, ढमुक करतील. घरामध्ये वातावरण निर्भय करा, भययुक्त करू नका, आदरयुक्त ठेवा. वातावरण काय ठेवलं पाहिजे? आदरयुक्त. की नाही बाबा येणार आहे, बाबा याच्या आज सगळं बाबाचं तयार झालं पाहिजे. बाबा जेवले की आनंदित होते. आणि माणूस जेवला ना की मग तुम्ही काही करा, आपल्याला हा आनंद आहे. हा सुनेला कळायला पाहिजे. करीन सासू असं नाही, मला माझ्या सासऱ्याची सेवा घडली पाहिजे. आई तुम्ही बसून जा बाबा बरोबर, असं जेव्हा तिच्या मनात, तेव्हा ती कल्याणी. असे कल्याणी म्हणायचं. तर नागराज आपल्या पत्नीला कल्याणी म्हणताय. आणि म्हणून मी आता पोरींना सांगितलं की आजचं प्रवचन नीट ऐका, फार चांगलं आहे. आपल्या मनात आपल्या घराबद्दल, माझा मुलगा जेवून चांगला अभ्यास केला पाहिजे त्याने, असं आईच्या मनात पाहिजे. माझे पती आल्यावर त्यांचा पदार्थ खाऊन विश्रांती झाली पाहिजे, म्हणजे श्रम परिहार. अशा भावनेनं पतीला जीव घालायचा आहे, अशा भावनेनं सासऱ्याला जीव घालायचा आहे. माझ्या सासूने खूप केलं आहे, तिनं आनंद झाला पाहिजे, अशा भावनेनं घरात जीव घालायचा आहे. भोजनेशु, पण हे केव्हा? आता काय हॉटेलमध्ये असं म्हणतील का कोणी? म्हटलं दही पाहिजे वाटीवर 20 रुपये ठेवा. एक पापड पाहिजे 10 रुपये. आणि तुमचा संपला असेल तर आई पत्नी लगेच डबा काढेल, पापड भाजून देईल आणि तुम्हाला खाऊ घालेल.
कल्याणी. जेवढ्या सुना ऐकत असतील त्यांनी सुधारलं पाहिजे, म्हणजे तुम्ही कल्याणी व्हाल. म्हणजे इथे नाही, ऑनलाईन ऐकणारे खूप आहे. नुसतं ऐकून उपयोग नाही, जीवनात ते उतरलं पाहिजे. नागराजांच्या पत्नी म्हणाले, महाराज आपल्या आज्ञेचं पालन झालं आहे, पण आतापर्यंत जो अतिथी आला त्याच्यापेक्षा आज 8 दिवसापूर्वी वेगळा अतिथी आला आहे. त्या अतिथीचं आदरातिथ्य करून मला संतुष्टपणा प्राप्त झाला. कारण नम्रता, विनय आणि कोमल वाणी. मग त्या आतिथ्याचा हेतू काय, तर आपल्या दर्शनाचा. नागराजाने विचारल्यावर, तू माझं दर्शन? हो. तो मनुष्य आहे का देवता आहे सांग? म्हणे मला ओळखता येणार नाही. कारण देव असेल तर परीक्षा पाहायला आला आहे, आणि मनुष्य असेल तर काही मागायला आला आहे. मुद्दे लक्षात आले का? देव माणसाचं रूप घेऊन परीक्षा पाहता. नारद परीक्षा पाहिली ज्यांनी अनुसयाची. म्हणून परीक्षक म्हणून कोणी आलं होतं का? नागपत्नी म्हणाली, त्यांची सरळता आणि त्यांची नम्रता ही विशेषता होती. मी पापिनी, मला काय कळेल, पण एवढ्या गोष्टी मला कळाल्या. सरळता, नम्रता. माणसामध्ये जे सरळपणा पाहिजे, वाकड्यात घुसायला नको. आपण एखाद्याला कधी विचारलं का तुमच्या केव्हा आहे ना, ते का सांगून जातं का हे बड आमचं काय चालतं घरात, असं ए लावून बोलतात. येतील आता, त्यांना कामामुळे वेळ लागतो केव्हा केव्हा, असं बोललं गेलं. ती कल्याणी, नाही तर आपली महाकाली. देवीनं सुद्धा रूप घेतलंय. कलकत्त्याची महाकाली, कोल्हापूरची महालक्ष्मी. एवढ्या वाया कोल्हापूरला जायचं पण म्हणजे लक्ष्मीसारखी वागणं काही. तेव्हा त्या तुळजापूरला ज्या माणसाने स्मगलिंग केलं त्याला तिकीट दिलं की एवढा गोंधळ उभा राहिला आहे. असं तर काम आहे तुमचं. अजून 6 महिने झाले नाही त्या गोष्टीला, तोपर्यंत तिकीट. मग कशावर तिकीट मिळतं? आणि हे लोकशाही आहे. एवढंच पाणी घ्या. खायाचे दात वेगळे आणि बोलायचे दात वेगळे. म्हणून तुमच्या दर्शनाची ते प्रतीक्षा करताय. त्यांनी क्रोधाचा त्याग केलेला आहे, पण तुमच्या अंगी क्रोध आहे. तुम्ही क्रोध टाकून भेटायला. सर्पाच्या अंगी काय आहे? म्हणून एखादी चवताळले बाईला लोक काय म्हणतात? हां, असं आहे ते. हे लक्षात ठेवा तुम्ही. म्हणून स्त्रियांचं वाक्य मधुर पाहिजे. काय आहे असं नाही, काय काय आहे उच्चारण्यामध्ये फरक आहे. आले आले ना. कल्याणीचे शब्दच आहे, सांगतोय तुम्हाला. काय माणूस आहे कोणा ठाऊक, नशिबी पडला, कल्याणी म्हणणारच नाही. एखाद्याने कधी जर कळ त्यांना घाई आहे ना म्हणून बोलले तर तसे, नाही तर ते फार गोड बोलतात. असं लगेच सांगेल कल्याणी बाई. अकल्याणी मीच होती म्हणून राहिली, नाही तर चालली गेली होती का तिची. असं दुसरं काय सांगतं. आता तुम्ही तपासा तुमची डायरी, काय होतं काय आहे हे लक्षात आलं पाहिजे. मधुरम म्हणून कल्याणी शब्द का? म्हणून बरं हे वळण कोण लावेल स्त्रीला? आई. आता माझ्यासमोर ती मुलीची आई विचारते मुलाच्या बापाला,
तुम्ही रिटायर झाल्यावर पुण्याला राहायला जाणार आहे का? म्हणजे हो मम्मीने देत पोरगी. अशा बाईची मुलगी कशी काय कल्याणी राहील? माझ्या समोर विचारत ते असं आहे ते. आणि अशी सासू पाहिली की नाही आपल्याकडून सुधरवली तर नीट बोले उत्पन्न सोन्याविषयी. असं नाही, नाही तिचं नशीब चांगलं असेल तर आपण तिच्याविषयी चांगलं बोलावं. कारण आपल्या घराची कुलभूषण आहे, तिच्यापासून आपल्याकडे प्रजा येणार आहे. कुलवंती, गुणवंती, फुलवंती. मुलं काय आहे? फुलं आहे. काय सांगितलं कौशल्याने? वेलीवरची फुले. काय पाहिलं होतं कौशल्याने? वेलीवरची फुलं पाहिली आणि तिच्या मनात भावना उत्पन्न झाली की आम्हाला मुलं झालेच पाहिजे. म्हणून लावायचं तर आपण शेवग्याच्या शेंगा लावून ठेवतो दारापुढे. कशाच्या शेंगा? फुलांचा वेल पाहिजे. मनी प्लॅन. त्याला फूल येत नाही, पैशाने फूल विकत घेता येतं. ते कोणीतरी इथे आणून ठेवलं ना, मी ते गोपीच्या याच्याजवळ लावून ठेवलं. म्हटलं तिकडे ठेवते गोपीला. मनी प्लॅन. देवळात कशाचा मनी प्लॅन? हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. म्हणून त्यांच्या डोळ्यामध्ये आसू येत होते. ते राजपुत्र होते का? म्हणे मला तेवढं कळालेलं नाही. नागाने आपल्या जातीचा दोष बाजूला ठेवला आणि मानवाचं राजा रूप घेऊन त्या ब्राह्मणापाशी गोमती नदीवर गेले. टोप बीप घेऊन रूप बदलवलं आणि सांगितलं, महाराज आपण माझ्याकरता 7 दिवस झाले उपाशी आहात. मी आलो, माझ्याशी काय काम आहे आपलं? आपला जो दुर्गुण होता तो बाजूला. म्हणून कोणाजवळही जाताना आपला स्वभाव बाजूला ठेवून जायचं आहे. आपला स्वभाव माझा एकदम गरम स्वभाव आहे, मी संतापलो ना, बाप पाहत नाही पाहत नाही. म्हटलं मूर्ख आहे तू. बापावर संतापाचं नसतं, आईवर यांना समजून बोलायचं असतं. त्यांच्याशी आईवडिलांशी समजून बोलायचं असतं. त्यांना जर नसेल समजलं तर दुसऱ्यांदा सांगायचं, तिसऱ्यांदा सांगायचं आहे. तरी तुम्हाला लोक चिकनीचा पापड खाऊ घालतात, तरी तुमच्या मनात खाता चांगलं. तरी नाही, त्याने स्वभावा घरी ठेवला आहे. कारण तपस्व्यासमोर आपल्या तोंडातून अभद्र निघायला नको. काही काही लोकांचं लग्नाचा व्यवहार नाही जमला, मी घरी जातो, माझ्या भाऊबंदाला विचारतो, मग तुम्हाला कळवतो. नाही नाही, तुमचं आपलं जमणारच नाही. अशा लोकांची काय असं बोलून. म्हणजे लग्न करताना, व्यवहार करताना, सौदा करताना आपला स्वभाव घरी ठेवायचा आहे. हे शिकायचं आहे महाभारतातून. दुर्योधन गेला तो कुठे बसला होता? कृष्णाच्या जवळ मागणी करायला, डोक्याजवळ. मी का पायाजवळ बसून? अर्जुन कुठे बसला? भगवान उठल्याबरोबर नकोर काय म्हणे, मला पाहिजे म्हणे, मी सैन्य दुसऱ्याला देईल, मी एकटा येईल तुझ्याकडे. म्हणजे झालं. दुर्योधन म्हणे माझं काय सैन्य घेऊन जाय. कारण देवाला स्वतःचं सैन्यसुद्धा संपवायचं मतून मूर्खाकडे दिलं. खूपच झालं होतं सैन्य. जसं तुम्ही आमच्या शांतारामकडे जाता, अरे वो काढ रे डोक्यावर, तो ओझ तो कट्ट 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 काढून टाकतो. काय म्हणता तुम्ही? जे केस आवडत होते त्याला ओझं म्हटलं तुम्ही. शेवटी दाढी वाढली, काढ बोई दाढी, 8 दिवस होऊन गेले. म्हणजे वाढणी काय आहे ती? दरिद्रता आहे. म्हणून
नागराजाने मनातल्या मनात त्या ब्राह्मणाच्या कार्याचा विचार केला आणि मधुर वाणीने सांगितलं, द्विजवरा, माझ्या अपराधाची मला क्षमा करा, कारण माझा स्वभाव क्रोधवश आहे. आपण गोमती नदी तटावर उपासना करत आहे. ब्राह्मण म्हणाला, माझं नाव धर्मारण्य. आतापर्यंत त्याचं नाव डिक्लेअर नव्हतं, आता त्याचं नाव धर्मारण्य, धर्माचं अरण्य. मी नागराज पद्मनाभाच्या दर्शनाला आलो आहे. माझं काम आहे, स्वजनांना मी लांब ठेवून आलो आहे, मी दुरून आलो आहे. कैक वर्षापासून मला तुमच्या दर्शनाची इच्छा होती. एका अतिथी ब्राह्मणानं मला तुमच्या दर्शनाचं सांगितलेलं होतं. नागराजाने म्हणाले, आपलं आचरण कल्याणमय आहे. कोणाच्या तोंडातून शब्द निघाला, जो सूर्याला ओढतो. सूर्य म्हणजे प्रकाश. ज्याच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडला आहे तो दुसऱ्याला मोठेपण पहा. तुम्ही तुमच्या हाताखाली काही माणसं असतात कोणत्या गावाला, आळशी होता पण उलटून उत्तर देत नव्हता असं सांगता तुम्ही. झालं हा चांगला होता पण झालं काही बोलत, म्हणजे बरोबर बोललं जातं, चांगला गुण सांगितला जातो. काही लोक उशिरा येतात पण शेवटपर्यंत काम करून सगळे जातात, आणि काही लवकर येतात आणि काही न करता वेळेवर जातात. मग कोण आवडतं? जो काम पूर्ण करतो तोच आवडतो. तो उशिरा आला तरी तो वेळ भरून. सरकारची पदं अशी आहे हल्ली, काही पदांना कामच नाही. तिथे समजा गवंडी भरायचा आणि सगळे कॉन्ट्रॅक्ट दिले जातं, मग त्या गवंड्याचं काय काम आहे? तू नुसतं बसून राहतो तिथे दिवसभर, पगार घेतला की. यांच्या रेल्वेत पण असे बरेच लोक आहेत, त्या जागा आहेत, माणसं भरले जातात, पण त्याला कामच नाही. मग त्याला कोणी आडल्या पडल्यावर इकडे जाय तिकडे जाय तिकडे जाय. पगार तो पूर्ण घेतो पण बिना कामाचा घेतो. आणि कामाचे माणसं महिनाभर काम करताना 4,000 ते बी वेळेवर नाही. वा कसा न्याय आहे. मग आता ती जागा जर तुमच्याकडे हे आहे तर त्याला कॅन्सल करा ना. नाही, त्याचा साहेब म्हणतो त्याच्यातून देतो का नाही का काढू भिवंडीला. पुढे ऐका, त्याला तिथे राहायचं असेल तर त्याच्यातले काम न केल्यामुळे कसं जातं बा आपोआप. तो येणारा साहेब सगळं सांगून जातो दुसऱ्याला, इथे आवक जावक अशी आहे. असं आहे. म्हणजे किती बिघडतं, काम काहीच नाही. आणि जो काम करतो त्याला दाम नाही. म्हणून आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं. आता उलटं झालंय, कुत्रं दळतं आणि आंधळं पीठ चोरतं. तसं परमार्थात झालंय. तुम्हाला लालूच दाखवता, हे करा ते करा, तुम्हाला भलं होऊन जाईल, पण तुमचं मन शांत करत नाही कोणी. सत्श्रवण जेव्हा घडेल, म्हणून संत सांगतात प्रारब्धीची जोडे. मग जर प्रारब्धानं धडधडत धनाकरता मारुतीला प्रदक्षिणा करायची गरज काय? मग मारुतीला भगवंताच्या प्राप्तीकरता दर्शन करत आला. म्हणून अथो ब्रह्मजिज्ञासा. तुम्हाला ब्रह्म जाणण्याची काय झाली पाहिजे? हां, तुम्ही ब्रह्म जाणण्याकरता परमेश्वराचं चिंतन आणि भजन केलं पाहिजे. मग कोण? अथ ब्रजानाम गोपिका. त्यांनी ते साधलं म्हणून त्यांचं उदाहरण दिलंय. बरं, उदाहरण देणारे कोण आहे? देवऋषी नारद. साधे नाही की ज्यांनी देवाच्या अवताराकरता प्रयत्न केले, देवाला जन्माला यावं याकरता प्रयत्न केले. एवढं नाही तर देवांच्या स्त्रियांना वेडं करून टाकलं दत्त अवतारामध्ये. तिन्ही देव असा माणूस सांगतो धर्म जिज्ञासा.
व्रजातल्या गोपिकेंप्रमाणे तुम्ही वागा. म्हणून मी धर्मारण्य, मी दुरून आलेलो आहे हे काही विशेष नाही. कारण चांगल्या ज्ञानाकरता माणसाला प्रयत्न तप करावे लागतात. नागराजाने सांगितलं की तुमचं आचरण कल्याणमय आहे, तुमची जी इच्छा असेल ते मला सांगा. ब्राह्मण म्हणाला, महाराज दर्शनाच्या इच्छेने आलो आहे. मनामध्ये एक नवा प्रश्न उठला आहे, त्याचं उत्तर तुम्ही द्या किंवा निवेदन करा. तुम्ही सूर्याचा रथ कसा ओढतात आणि सूर्याचा रथ ओढताना जगात तुम्ही काय आश्चर्य पाहिलं ते सांगा मला. म्हणजे पहा, त्याला त्याचं दर्शन झाल्यावर सगळे प्रश्न कळून गेले. तुम्ही जेव्हा सूर्याचा रथ ओढतात त्या तुम्हाला काय आश्चर्य दिसलं? नागराज म्हणाले, ब्राह्मण सूर्य अनेक आश्चर्याची स्थान आहे. कारण सूर्यामध्ये स्वयं तेज आहे आणि तिथे परमात्माचा निवास आहे. नाना प्रकारचे बीज जगात जे उत्पन्न होतात ते सूर्यापासून होतात. सूर्य उदय झाला की हे बीज नारायण टाकतात स्वतः. नाही तर या पहाडांमध्ये एवढे झाडं झुडं का तुम्ही पेरायला जाता? तुमच्या पोटापुरता तुम्ही पेरता, पण त्याला सुद्धा तो तगवतो. म्हणून सगळ्या शास्त्रामध्ये एवढं सांगितलेलं आहे की सूर्याकडेच तोंड करायचं, पूर्वेकडेच तोंड करायचं. आणि एवढं नाही, सूर्याला आपल्या हातून जल द्यायचं. आपल्या इथे तांबे पाणी अशा ठिकाणी होत आहे की लोक त्याच्यावरून पाय जोड्याने जातात. मी त्यांना 1000 वेळा सांगितलं, पिंपळाच्या इथे टाका किंवा त्या झाडात टाका किंवा एखाद्या कुंडीत टाका. तर ते बिलकुल असं तांब्या घेतात, पाणी फुकटाचं, तांब्या फुकटाचा मंदिराचा, आणि अशी धार लावतात आणि त्याच्यावरून पायातात. तर सूर्याचं जल हे जमिनीत गेलं पाहिजे, ते परत सूर्यनारायण पोहोचतात. बरे लोक आपल्या गॅलरीतून सोडतात खालच्याच्या डोक्यावर, लोक काही पण हे वरच्या मजल्यावर राहणाऱ्यांचा वरचा मजला काही दिवसांनी एकदम कमी होऊन जात होतो. तिथे सुद्धा तुम्हाला पात्र ठेवलं पाहिजे आणि ते पात्र तुळशी झाडात, कुंडीत कुठेतरी जल घालात. जल हे जमिनीत गेलेलं उत्तम, वाहत गेलेलं गटरीत जाईल. पण मी ते महादेवाचं जल तिकडे काढलं आहे, सोस खट्टा करून. बघा, गटरीत मिळवलं नाही. हे समजलं पाहिजे. जलाचा उपयोग भूमीला जो होतो तो परत खालीवर जातो. हे सगळं पाणी तिथे काढून दिलं. पाणी आडवा. म्हणून ते म्हणतात की हे जग उत्पन्न झालेलं आहे, याच्या सहाऱ्यानं जग चालतं, पृथ्वी टिकते, म्हणून याला सूर्यमंडळ असं म्हणतात. आता नुसतं विचारलं त्याने की तुम्ही काय आश्चर्य पाहिलं, तर जगातलं सगळं ब्रह्मज्ञान 2 शब्दात सांगून मोकळे झाले. कोण? नागराज. म्हणून सूर्याला रोज सामोरं जायचं आहे. म्हणून ब्राह्मणानं त्रिकाळ संध्या करायची आहे. उदित्यंजात वे, सूर्याचा मंत्र आहे, उदित्यंजात वेद संदेवा वहंती केतवा चित्रं देवानां उदगान आपरात द्यावा पृथ्वी आत्मान जगत चक्षु. आणि दुसरा मंत्र आहे आ कृष्णेन रजसा वर्तमानो निवेशयन्न भरतं रजंच. अशा प्रकार या नारायणाची, म्हणून सूर्याला सुद्धा नारायण असं म्हणतात. जय नारायण हरिनारायण. हरिनारायण हरिनारायण जय नारायण जय नारायण जय नारायण. सद्गुरु राधे कृपा.